नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. शिंदे आणि फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज संपन्न झालाय. शिंदे गट आणि भाजपच्या 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल सावे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दोघांनाही समसमान वाटा मिळालेला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार तुम्ही सारखे विचारत होते. आज मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आपापल्या विभागाचं चांगलं काम करतील. लोकाभिमुख कारभार या राज्याचा सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असलेलं काम सरकार आणि शासन करेल. खाते वाटपामध्ये देखील भाई दोघांनाही समसमान वाटा असेल. आता आम्ही शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सरकार स्थापन केलेलं आहे. नक्की यामध्ये काहीच आमच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही. एकत्र आम्ही काम करतो, राज्याचा विकास करू. सर्व तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार योग्य पद्धतीने झालेला असून शिंदे फडणवीस सरकार मजबूत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही अशा प्रकारे काही लोक बोलत होते. विस्तार झाला तर सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते. विस्तारही झाला, सरकारही मजबूत आहे, काहीही प्रश्न उपस्थित झाला नाही. दुसरं, महिला मंत्री नाही असा जो आक्षेप आहे तो आक्षेप लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राज्याच्या कोणकोणत्या विभागाला किती प्रतिनिधित्व मिळालंय आपण त्याचा आढावा घेऊया. पश्चिम महाराष्ट्रातनं चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे आणि शंभूराज देसाई यांचा सरकारमध्ये समावेश करण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातनं गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयकुमार गावित यांच्यासोबतच गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मराठवाड्यातून अतुल सावे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत या चौघांचा समावेश करण्यात आलाय. तर विदर्भातनं सुधीर मुनगंटीवार, संजय राठोड हे दोन मंत्री आहेत. कोकणातनं उदय सामंत आणि दीपक केसरकर या दोघांचा समावेश आहे. तर मुंबई महानगर क्षेत्रातनं रवींद्र चव्हाण आणि मंगलप्रभात लोढा या दोघांना संधी देण्यात आलेली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे. मात्र संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाला सत्ताधारी भाजपमधूनच विरोध झालाय. त्यामुळे आता एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटलेलं आहे. मी संजय राठोड ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. शिंदे गटातले आमदार संजय राठोड यांनी तिसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. एकीकडे राठोड यांचा शपथविधी सुरू असताना दुसरीकडे त्यांचा मित्रपक्ष भाजपातूनच विरोधी सूर उमटल्याचं पाहायला मिळालं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोडांवर जोरदार टीका केली आहे. आपली भगिनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे. संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. संजय राठोड यांची शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे आता शिवसेनेनं चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मात्र पक्के स्थानं दिली.
याचा अर्थ संवेदनशील सरकार नाही. आणि हीच काय ती भाजपाची आयडिओलॉजी. अशा मंत्र्याला जेव्हा पाय उतार केलं, त्या पाय उतार झालेले मंत्री शिंदे गटात जातात काय, परत ते मंत्री महोदय होतात काय, याचा अर्थ सगळं ह्याच्यासाठी अट्टाहास. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सगळे मंत्री प्रसारमाध्यमांशी भरभरून बोलत होते. मात्र इकडे संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. मी बोलवतो ना, मी तुम्हाला भेटतो. मी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशावरनं सुरू झालेल्या वादावर खुद्द मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिल्यामुळेच त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. संजय राठोड यांना मागच्या सरकारमध्ये पोलिसांनी क्लीन चिट दिली होती आणि त्यामुळे त्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये सहभागी केलेला आहे. त्या उपर कुणाचं काही म्हणणं असेल तर नक्की त्याचं देखील ऐकून घेतलं जाईल. एकीकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात मोर्चा उघडलाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. ज्या पद्धतीने त्या काळात भाजपने संजय राठोडांच्या वर त्यांचं कुटुंब कशातून गेलं असतील, ते कशातून गेलं ह्याचा कधी कोणी विचार केलाय? बेफानपणे भारतीय जनता पक्ष लोकांवर आरोप करत राहतं आणि आरोप करून ते कुटुंब आणि त्या आरोपाचं नंतर काय होतं, आता त्यांना मंत्रीपद मिळालं याचा मला मनापासून आनंद आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण संजय राठोड यांची पाठ सोडायला तयार नाही, कारण याच प्रकरणामुळे संजय राठोड यांना ठाकरे सरकारमधून राजीनामा द्यावा लागला होता. आता सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिलेली आहे. मात्र पूजा चव्हाण प्रकरण त्यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अखेर 39 दिवसांनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालाय. एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, पण या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. शिंदे सरकारचं बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडलाय. पण या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिलेला संधी न दिल्यामुळं आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही, हे दुर्दैवी आहे. 50% लोकसंख्या या देशात ही महिलांची आहे आणि 18 मध्ये एकही महिलेला स्थान न देणं हे अतिशय आश्चर्य वाटण्यासारखं आहे, धक्कादायक आहे. आणि अनेक वेळा त्याच पक्षाच्या विचाराच्या लोकांची मतं येतात की महिलांनी जा, स्वयंपाकघरात जा, स्वयंपाक करा. तर हे त्यांचा फक्त त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसायला लागलंय की महिलांचा मान सन्मान हे करत नाही, हे त्यांच्या ह्या निर्णयातून दिसतंय. सगळ्या महिलांचा हा अपमान आहे, समस्त महिलांचा अपमान आहे. तुम्ही ज्या काही महिला तुमच्याबरोबर त्यातल्या एक तरी महिलेला न्याय दिला पाहिजे होता, का नाही दिला? त्यामुळे हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्राच्या सगळ्या महिलांचा हा होणारच. आजचं शोकांतिका म्हणजे आजच्या मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाही. तर अशा प्रकारे भाजपने जे केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. महामंडळाच्या माध्यमातून गरजूंना तत्काळ कर्ज दिलं जातं, मात्र अण्णाभाऊ साठे महामंडळाला विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी गेल्या 5 वर्षात एका नव्या पैशाचाही निधी मिळालेला नाही. माहितीच्या अधिकारामध्ये ही धक्कादायक बाब उघडकीला आलेली आहे. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. हे आहेत कृष्णा साठे आणि पृथ्वी साठे. या दोघांनीही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडे विशेष सवलतीचा अर्ज करून 3 वर्ष लुटली आहेत. स्वतःचा छोटेखानी उद्योग उभारण्यासाठी कर्ज मिळावं यासाठी या दोघांनी महामंडळाच्या पुणे कार्यालयात कित्येक खेपा देखील घातल्या. मात्र प्रत्येक वेळी अधिकाऱ्याचं एकच ठेवणीतलं उत्तर असतं आणि ते म्हणजे निधी उपलब्ध नाही.
या महामंडळामध्ये मी गेले अनेक दिवसापासून चक्रा मारतोय, अनेक वेळा अर्ज केले, पण अजूनही माझ्या एका अर्जावरती प्रक्रिया या ठिकाणी झालेली नाही आहे. दरवेळेस अधिकाऱ्यांचे या ठिकाणी उलटसुलट उत्तरं येत आहेत, उडवाउडीची उत्तरं येत आहेत आणि ज्यांचं राजकीय ज्यांचा प्रभाव चांगला आहे अशा लोकांची कामं त्या ठिकाणी केली जातात. एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, महामंडळाकडून कर्जप्राप्ती होऊन त्यानंतर काहीतरी नवीन एखादी वाट शोधायची असेल आणि महामंडळाकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य होत नसेल तर ह्या महामंडळाची उपयुक्तता आहे नेमकी कशासाठी, हा प्रश्न माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी पडतो. मग या सरकारचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महामंडळांना प्रत्येकी किमान 500 कोटी देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकार बदलताच घोषणा हवेतच विरून गेली. 5 वर्षात या महामंडळांमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रमुख 3 कल्याणकारी योजनांना देखील एक नवा पैसा देखील मिळाला नाही. पाहुयात 3 योजनांचा मागील 5 वर्षातला लेखाजोखा. अनुदान योजनेत 2017-18 ते 2021-22 या 5 वर्षात एकूण 21,312 अर्ज आले होते. त्यापैकी फक्त 5,094 अर्जदारांना लाभ मिळाला. बीज भांडवल योजनेत 2015-16 ते 2021-22 या 7 वर्षात 20,031 अर्ज आले होते. त्यातल्या 2,707 अर्जदारांना लाभ मिळाला. तर राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास योजनेत 2015-16 ते 2021-22 या 7 वर्षात फक्त 76 अर्ज आले होते. अर्ज करणाऱ्या सर्व 76 जणांना योजनेचा लाभ मिळाला. तर 3ही योजनांना 5 वर्षात एक पैशाचाही निधी मिळाला नाही. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. खर्च किती होतो, शिल्लक रक्कम किती राहते, ह्या कर्जासाठी राज्यभरातले अर्ज किती येतात, त्याचे लाभार्थी किती आहेत, किती अर्ज प्रलंबित राहतात, याची जाहिरात होती का, याचा कर्ज परतावा होतो का, अशी माहिती घेतली असता मला धक्कादायक माहितीच्या अधिकाराखाली मिळाली की मागील 5 वर्षापासून अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला 1 रुपया राज्य सरकारकडून मिळालेला नाही. अण्णाभाऊ साठे महामंडळाविषयी सरकारनं दाखवलेल्या या अनास्थेबद्दल मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकदा बदनाम झालेलं, अडगळीत आलेलं महामंडळ बंद कसे पडेल या संदर्भात सातत्यानं शासन दरबारापासून प्रयत्न आहेत. आमचं म्हणणं हेच आहे की शासन कोणतंही जरी असलं तरी सगळ्या राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या मातंग समाजाबद्दल अनास्था आहे आणि नेहमीच दुजाभावाची वागणूक अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि मातंग समाजाला देण्यात येत आहे. महामंडळाला 2013 पर्यंत सरकारकडून पुरेसा निधी मिळत होता. मात्र मोहोळचे माजी आमदार आणि महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनी तब्बल 350 कोटींचा घोटाळा केल्यानं हे महामंडळ नाहक बदनाम झालं. तेव्हापासून सरकारनं अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी देणंच बंद केलं. तर आधी कर्ज घेतलेल्यांपैकी अनेकांनी परतफेड करणंच बंद केलंय. त्यामुळे गरजू लाभार्थी हक्कांच्या योजनांपासून वंचित राहत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. त्र्यंबकेश्वरच्या दुगारवाडीमध्ये धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले 22 जण मुसळधार पावसामुळे अडकून पडलेले होते. या 22 पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. मुसळधार पाऊस आणि वेगानं वाहणाऱ्या पाण्यातून जीवाची बाजी लावत पर्यटकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. या पर्यटकांच्या सुटकेचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यवतमाळ तालुक्याच्या सालोड इथल्या नाल्याला पूर आलाय. या पुरात एक व्यक्ती वाहून जात असताना काही नागरिकांनी या व्यक्तीला वाचवलं. 2 जणांनी पुराच्या पाण्यात उडी मारत वाहून जाणाऱ्या या व्यक्तीला झाडाच्या फांदीवर बसवलं आणि त्यानंतर दोरीच्या सहाय्यानं त्याला बाहेर काढलं. कोल्हापुरात नृसिंहवाडी मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी दक्षिण द्वार सोहळा संपन्न झालाय. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या या मंदिरात पुराचं पाणी शिरल्यानंतरच हा सोहळा पार पडत असतो. यामुळे या सोहळ्यात नदीकाठावर स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. आणि यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.